मध्ये बसून हम्म. हातावर भाकरी पुढच्या सीटवर बसून ते भाकरी खाणं मागून शूट करणं असा हा काळ आहे. या काळात रोज सकाळी आपल्या गोठ्यातलं शेण काढणं असेल, सायकलवर फिरणं, व्यायाम करणं, लोकांना भेटणं, हे सगळं करणं आणि हे सगळं करत असताना ते सोशल मीडियावर टाकणं सोडा, तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा नाही आहेत. हो, मी ते बंदच केलंय. म्हणजे हे अविश्वसनीय नाही. आम्हाला अविश्वसनीय वाटेल. आता मी सांगितलं प्रेक्षकांना तर त्यांना वाटेल की बच्चू कडू आलेत म्हणून त्यांच्यासाठी हे तोंड देखलं बोलतोय की काय. तो एक समज करून ठेवला आहे लोकांनी. म्हणजे तुम्ही यशवंतराव चव्हाणची कारकीर्द पहा. जे ज्या राजकारणी लोकांनी काही घडवलं, हम्म, त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर आपण कुठेच नाही बसत. तसं पाहिलं तर हम्म. म्हणजे काहीच नाही. आपण यांनी खूप कष्ट केलेले आहे. आणि ह्या आणि साधेपणात आनंद वाटतो तुम्हाला सगळं. माझं असं म्हणणं आहे, दाखवणं हा चांगली गोष्ट नाही, हम्म, परंतु त्याच्यात राहून त्याला एकरूप होणं, हां. वागणं फक्त नाही, हम्म, एकरूप झालं पाहिजे ना. मला एकरूप झालं तर मग त्याच्यात म्हणजे मी फक्त शेण काढलं पण एकरूप झालं नाही. गोरक्षण से सेवा से बढ़कर गोरक्षण हो नाही सकता. सेवा महत्त्वाची आहे आणि गोरक्षणाचे नारे वेगळे आहे, पण सेवेतूनच गोरक्षणाची निर्मिती आहे. ते कुठं आपण डोक्यात घेतो आहे. काय होतं आहे, प्रत्येक वाक्यान शब्दामध्ये आणि प्रत्येक आवाजामध्ये, डरकाळीमध्ये माझं मताचं गणित लपलेलं आहे. आता ती या देशाला घातक ठरत आहे खरं तर. हम्म, काय होतं आहे का, बुलडोजरनं एक घर पाडलं, ये धर्मवीर नहीं होना हमको, हम्म. हमने घर बना के दिया, ये धर्मवीर होना. धर्मवीराची व्याख्या ही अशी आहे, ज्या शिवाजी महाराजांना आम्ही धर्मवीर म्हणतोय. घरं बांधले हो, औरंग्यानं जरी पाडले असेल, पण बांधण्याची क्षमता ठेवली ना छत्रपतीनं. एक घर कारण नसताना पाडलं छत्रपतीच्या आयुष्यात, अहिल्यादेवी होळकरांच्या आयुष्यात, महात्मा फुले आंबेडकरांच्या आयुष्यात. तुम्ही पहा ना, कुठं दिसत नाही असं. ही घडं पाळणारी लोक नव्हतीच. म्हणून तर ते महापुरुष. आणि म्हणून हा विचार आहे, कसा आहे, हा विचार जगला पाहिजे. पण ह्या विचाराचं मूळ कुठे आहे? बच्चूभाऊंच्या आज धमन्यांमध्ये जो हा विचार इतके दिवस राजकारणात राहून सुद्धा तो जिवंत आहे, त्याचं मूळ कुठे आहे? कुठून आलंय हे सगळं? लोकांमध्येच आहे. आमच्या पूर्वजामध्ये आहे, आई? त्यांच्यामध्ये आई आहे, आणि छत्रपती आहे, गाडगेबाबा आहे, तुकाराम आहे. तुकारामाची तर तुम्हाला माहीतच आहे. हो. सगळं धान्य संपलं, उचलं उचलं ते पण देऊन दिलं. संत कसं हे हे ऐकले पाहिजे आपण. आणि आईनं आम्हाला जे संताचं ज्ञान शिकवलं, हम्म. ते ते पूर्ण जपता नाही आलं खरं तर. मी काही पूर्ण जपू नाही शकलो, हे खंतच आहे आयुष्यात. पण येत्या काळात आम्ही ते प्रयत्न करू. पण आईला समाधान वाटायचं तुमच्या आईला सगळ्या खूप, बापरे, गोष्टींकडे बघून. आई माहीत आहे तुम्हाला, आमच्यावर गुन्हे दाखल व्हायचे ना, फरार व्हायचं ना, तर मी जिथं लपून राहायचं तिथं डब्बे पाठवायचे आई. 10-15 जणांचा स्वयंपाक करून पाठवायचे. घरातच तर कधी कधी आम्हाला कोंडून ठेवायचे, एक महिना समोर राहायची पोलिसाचं. म्हणजे खूप आईनं अर्धा माझ्या आंदोलनात, म्हणजे जिथं तुम्ही सांगा मंत्र्याच्या घरावर घर घेरलं आम्ही, तिथं माझी आई होती स्वतः. म्हणजे काही होऊ शकलं असतं, गोळीबार होऊ शकलं असतं. आई आणि वडिलांना पण, वडील हे खूप, माझे भाऊ भावंड बहिणी, माझी बहीण एक डॉक्टरीन आहे, यांनी खूप साथ दिला. म्हणजे आणि कार्यकर्त्यांनी पण. असे कार्यकर्ते कोणालाच भेटले नाही. म्हणजे छत्रपतीलाच भेटले असेल सैनिक, त्याच्यानंतर मला भेटले असेल. म्हणजे फाटका खिस्सा असेल, पैसे नसेल, सुरुवातीचा आम्ही पाहतोय का दागिना मोडला माझ्यासाठी. लोकांनी पैसे गोळा करून तुम्हाला दिले. तुमच्या डोळ्यात पाणी आहे. मला एक त्याच्यासाठी आपण काही करू शकलो नाही जास्त. आणि आजच्या काळात कार्यकर्ता टिकवणं, कार्यकर्त्याच्या पण खूप अपेक्षा निर्माण झाल्या ह्या सगळ्यात. काही कार्यकर्त्याचे आहे, पण तरी चांगले कार्यकर्ते आहे. तुम्ही एक सांगा, मी आमदार झालो आहे कार्यकर्त्याच्या बळावर, पण ज्यांनी मला मोठं केलं, मेहनत घेतली, किंवा ज्यांनी रक्त ओकलं, त्याचा विचार माझ्या डोक्यात काय आहे, त्याला मी काय देऊ शकलो. हां, काही जणाला पद देऊ शकलो असन काही, पण त्याच्यासाठी खरं तर मी म्हटलं होतं, आता आम्ही संताजी धनाजी
धनाजी संताची स्पर्धा म्हणजे प्रोत्साहन अभियान सुरू केलं कार्यकर्त्यासाठी. जे खूप कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना सत्कार आणि वेळ पडलं तर त्यांच्यासाठी काही मानधन पक्षामार्फत गेलं पाहिजे. कार्यकर्त्याच्या बळावर नेता मोठा होतं तर सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यासाठी काय मिळतंय? तर कार्यकर्त्यासाठी एखादं आंदोलन करावं सगळ्या पक्षीय कार्यकर्त्यासाठी. कारण त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे? बरोबर. तुम्ही सांगा, मी शिवसेना सोडल्याबरोबर अख्खे शिवसैनिक, एकही शिवसैनिक तिकडे नव्हता, सगळे माझ्याजवळ आले. ते पूर्ण विस्तार माझ्या हे झाले आणि तेव्हापासून जो लढा उभारला किंवा जे त्यांनी संघर्ष केला, ते म्हणतं ना, तानाजीचं नाव आठवतं, पण तानाजीसोबत लढणाऱ्या सवंगड्याचं नाव कुठं आहे अजूनही. खरं आहे. त्यांचं योगदान तर तानाजी शिवाजी महाराजापेक्षाही मोठं आहे ना.